तर अजित पवार यांची धनंजय मुंडेंबाबत नेमकी काय भूमिका आहे ती आता समोर येते आहे। जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही, खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही। तिन्ही चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंसंदर्भात अशी भूमिका घेतल्याची माहिती मिळते आहे। काही वेळापूर्वीच धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका समोर येते। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्यानुसार अजित पवारांची हीच भूमिका असल्याचं समोर येत आहे। काय नेमकं म्हणायचं आहे अजित पवारांना? अगदी पाहतोय आपण, धनंजय मुंडे जे यांनी अजित पवारांची मंत्रालयामध्ये भेट घेतली। जवळपास सव्वा तासाहून जी आहे ती अधिक वेळ चर्चा झालेली होती आणि आता आपल्याला पाहायला मिळतंय सूत्रांच्या माहितीनुसार का जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये बीड प्रकरणामध्ये पुरावा येत नाही तोपर्यंत कुठल्या प्रकारची कारवाई होणार नाही, अशा प्रकारचं जे आहे ते समोरचं अशी भूमिका पक्षाने घेतलेली आहे ती सूत्रांची माहिती आहे। खरं तर धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत, मात्र पुरावे आल्यानंतरच कारवाई होईल अशा प्रकारची भूमिका जी आहे ते घेण्यात आलेली पाहायला मिळते। या प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी आहे, एसआयटी आहे, सीआयडी आहे, या तीन चौकशा होत आहेत। त्यामुळे लगेच कारवाई न करता या तिन्ही चौकशा पूर्ण झाल्यानंतर जो काही रिपोर्ट येईल त्यानंतर कारवाई करावी। त्यामुळे जर धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, नसेल तर कारवाई होईना अशी तरी आपल्याला जी आहे ती भूमिका पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की अजित पवार यांची नेमकी काय भूमिका आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि कुठेतरी सूत्रांच्या माहितीप्रमाणे अजित पवारांनी ही भूमिका घेतलेली आहे। जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत कारवाई केली जाणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। खरं तर आता यामध्ये आपण पाहतोय की विरोधक असतील किंवा अगदी भाजपच्या आमदारांनी सुद्धा जे आहे ते यावरती आक्षेप घेतलेला होता, कारवाई करा अशा प्रकारची मागणी केलेली होती। त्यामुळे आता भाजपच्या आमदारांची नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण तीन चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे, त्यांचा रिपोर्ट यायला उशीर लागणार आहे। त्यामुळे तोपर्यंत तरी धनंजय मुंडे यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई होणार नाही अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। त्यामुळे बीड प्रकरणातली ही सगळ्यात मोठी आताची बातमी म्हणावी लागेल। अमोल, निश्चितपणे राजू, दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे राजीनामा घ्या, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी एक मागणी होती आणि त्यानंतर आज पुन्हा सुरेश धस यांनी असंही म्हटलेलं होतं की किमान त्यांना बिनखात्याचे मंत्री तरी करा जोपर्यंत ही सगळी चौकशी होत नाही तोपर्यंत। या दृष्टीने सुद्धा यापैकी कुठल्याच मागणीचा सध्या अजित पवारांकडून विचार केला जात नाहीये असंच आपल्याला दिसतंय। आपण पाहतोय की आतापर्यंत जे आहे ते अजित पवारांकडनं कुठल्या प्रकारची अधिकृत माहिती आलेली नाही, मात्र आपण पाहतोय की ज्या प्रकारे सूत्रांनी सांगितलेली आहे की जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत कुठल्या प्रकारची कारवाई होणार नाही। आज आपण पाहिलेलं आहे की कुठेतरी छगन भुजबळ यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका मांडलेली आहे की राजीनामा पुरावा नसेल तर घेणं कितपत योग्य आहे। त्यामुळे साहजिकच आहे की आपल्याला पाहायला मिळतंय की पुराव्यासाठी जे आहे ते पक्ष आणि संपूर्ण सरकारवर जे आहे ते थांबलेलं पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की ज्याप्रमाणे भाजपच्या आमदारांनी मागणी केली आहे सुरेश धस यांनी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदारांनी सुद्धा मागणी केलेली आहे। जे प्रकाश सोळंके आहेत त्यांनी सुद्धा मागणी केलेली होती का न्याय मिळवण्यासाठी जे आहे ते कुठेतरी त्यांना पदापासून दूर करावं अशा प्रकारची मागणी केलेली होती। मात्र आपल्याला सगळं पाहायला मिळतंय की आज ज्या प्रकारे जे आहे ते धनंजय मुंडे यांनी जवळपास सव्वा तास अजितदादांच्या केबिनमध्ये जाऊन संपूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि कदाचित अजित पवार सुद्धा जे आहे ते मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात काही चर्चा करतात का, त्यावरती काही निर्णय होतोय का हे सुद्धा जे आहे ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे आता पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये या संदर्भात काही घडामोडी घडतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। अमोल, निश्चितपणे राजू, आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे काही वेळापूर्वीच धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतलेली होती आणि या भेटीतून बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडेंनी ज्या प्रकारे माध्यमांना प्रतिक्रिया दिली, तेव्हा आम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। ओव्हरऑल त्यांची बॉडी लँग्वेज सुद्धा हेच सांगत होती, या सगळ्या राजीनाम्याच्या चर्चांना फारसा थारा मिळणार नाही अशीच त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती। अगदी आपण पाहतोय की खरं आहे की ज्या प्रकारे त्यांची बॉडी लँग्वेज होती का त्यांनी आल्यानंतर सांगितलं आहे की मी विभागाचा आढावा जे आहे ते देण्यासाठी गेलेलो होतो, मात्र खरं तर पाहिलं तर आतापर्यंत फार काही निश्चित राजू, थोड्या वेळासाठी थांबवतो। आपल्यासोबत फोन लाईनवरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आहेत। अंजलीजी, अजित पवारांकडून अशी भूमिका येताना दिसते आहे सूत्रांच्या हवाल्याने की जोपर्यंत चौकशीत काही समोर येत नाही तोपर्यंत अजित पवारांवर कुठलीही धनंजय मुंडेंवर अजित पवार कुठलीही कारवाई करणार नाहीत अशी एक माहिती समोर येते। कसं पाहता आपण याकडे? जर आपल्याला आठवत असेल की सिंचन घोटाळ्यात जेव्हा अजित पवारांवर सुई होती तेव्हा अजित पवारांनी निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून स्वतः देखील राजीनामा दिला होता, तडकाफडकी त्यांनी राजीनामा दिला होता।
त्यांच्याकडनं तेव्हा कोणी मागितलाही नव्हता. तशा स्थितीत सुद्धा त्यांनी राजीनामा दिला होता. इथे तर वाल्मिक कराड आणि त्यांचे कसे संबंध आहेत, कसे व्यवहार एकत्र आहेत, जमिनी एकत्र आहेत, कंपनी एकत्र आहेत, दहशत एकत्र आहेत, हे सगळं सिद्ध होऊन म्हणजे हजारो व्हिडिओज, फोटोज सगळे येऊन सुद्धा जर त्यांना ती जनाची नाही मनाची पण लाज वाटत नसेल की आपण राजीनामा दिला पाहिजे, तर खरंच एक कठीण परिस्थिती आहे. आणि आता कुठच्याही परिस्थितीत जनतेने जोपर्यंत ते राजीनामा देणार नाहीत किंवा त्यांना आपण भाग पाडणार नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांना हे लढायला हवं. कारण आता स्थिती इतकी बिकट असताना आपण बघतोय चौकशीत पदोपदी खरंय, खूप इंटरफिरन्स होतोय. जेव्हा वाल्मिक कराडची अटक होणार होती, तो गायब होता, तेव्हा 2-2, 3-3 दिवस आधी कळतंय की बाबा तो अमुक दिवशी येऊन सरेंडर होणार आहे. म्हणजे कुठे ना निश्चितपणे कुठे म्हणजे तपासातल्या या सगळ्या मुद्दे जे आता तुम्ही उपस्थित करतायत ते आहेतच आणि शिवाय नैतिकतेचे देखील हे मुद्दे आहेत. या दोन्ही बाबतीत आता पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अंजलीजी धन्यवाद, एबीपी माझाला आपण प्रतिक्रिया दिलीत याबद्दल. राजू सोनवणे तुमचेही धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.